कारण हे सोशल मीडियाचं जग हे आभासी जग आहे, हे व्हर्च्युअल जग आहे. आणि म्हणून लोक इथे अडकून पडल्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष ते त्यांच्या म्हणजे सेक्शुअल लाईफ मध्ये या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला जात आहेत, तर तिथे त्यांना असं वाटतंय की ही झटपट होण्याची गोष्ट आहे. जसं सोशल मीडियावरती झटपट होतीये, तसं त्यांना त्याला तिथे प्रत्यक्षात पण त्यांना असं वाटतं की ही गोष्ट होताना तेवढाच वेळ लागतो. जसं सपोज तुम्ही एखादा रेसिपीचं चॅनल बघताय, एखादा रेसिपीचा व्हिडिओ बघताय. आता रेसिपीचा 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने 3 मिनिटात तुम्हाला ती रेसिपी करून दाखवलेली आहे. पण मला सांगा, तीच पर्टिक्युलर भाजी किंवा तोच एखादा पिझ्झा वॉट एव्हर तोच पदार्थ तुम्ही जेव्हा तुमच्या घरी करता तर तो 3 मिनिटात होतो का? हो, नाही होत ना. आणि पण जर तुम्ही असंच तुमच्या डोक्यात समज करून बसला की अरे मला ना ती भाजीची रेसिपी करायची आहे आणि ती ना 3 मिनिटातच होती बरं का, तर तुमच्या त्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला ती भाजी करायला कधीच जमणार नाहीये. तुम्ही 3 मिनिटात करायला गेले तर एक्झॅक्टली हेच होत आहे. लोक आपल्या पार्टनरला म्हणजे सेक्सद्वारे ऑर्गॅझम मिळण्याच्या मार्गातील अडथळे या संदर्भाने लोक आपल्या पार्टनरला समजून घेणं, एकमेकांच्या लैंगिक गरजा समजून घेणं आणि त्यासाठी स्वतःवर काम करायला, आपल्या पार्टनरच्या आवडीनिवडीवर काम करायला, त्याची शरीर रचना समजून घ्यायला, त्याच्या काय म्हणता येईल, जसं मागे एकदा एक प्रवृत्ती नावाचा शब्द आला, तर त्याच्या प्रवृत्ती लक्षात घ्यायला, त्या व्यक्तीची आपल्या पार्टनरची सायकोलॉजी समजून घ्यायला आणि मग हे सगळं समजून घेऊन त्यानुसार दोघांचे जे म्युच्युअल इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट पुढे घेऊन जात आपलं ओन सेक्शुअल लाईफ तयार करायला लोक हे विसरून गेले आहेत. त्यांना असं वाटतंय की सोशल मीडियावर जे दाखवलं जातंय, जितक्या झटपट पद्धतीने दाखवलं जातंय, जितक्या सहज पद्धतीने दाखवलं जात आहे, जितक्या कृत्रिम पद्धतीने दाखवलं जातंय तेच खरं आहे आणि रिअल लाईफ मध्ये पण तसंच होतं. म्हणून ते सोशल मीडियाचा त्यांचा तो जो इम्पॅक्ट आहे तो रिअल लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि यामुळे माणसाचं सगळ्यात जास्त नुकसान काही झालं असेल तर ते त्यांच्या सेक्शुअल लाईफचं झाले.